नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण टी साठी अतिशय उपयुक्त भूगोल विषयातील मानवी व्यवसाय यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. सर्वप्रथम आपण मानवी व्यवसाय म्हणजे काय, मानवी व्यवसायाचे किती प्रकार पडतात त्याची थोडक्यात माहिती बघू आणि त्यानंतर मानवी व्यवसायावर वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला TET पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चला तर आपण बघूया सर्वप्रथम मानवी व्यवसाय म्हणजे काय आणि मानवी व्यवसायाचे प्रकार. मानवी व्यवसाय म्हणजे मानवाने स्वतःच्या उपजीविकेसाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी केलेले कोणतेही आर्थिक काम होय. मानवी व्यवसायाचे 4 प्रकार पडतात. पहिला, प्राथमिक व्यवसाय. हे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर आधारित असतात. यात नैसर्गिक संसाधनाचा थेट वापर केला जातो. त्याची वैशिष्ट्य, या व्यवसायातून दुय्यम व्यवसायासाठी कच्चा माल मिळतो. प्राथमिक व्यवसायाचे उदाहरण शेती करणे, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूड तोड हे सगळे व्यवसाय प्राथमिक व्यवसायात येतात. दुसरा प्रकार दुय्यम व्यवसाय. संकल्पना, प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन आणि अधिक मूल्यवान पक्का माल तयार करणे म्हणजेच दुय्यम व्यवसाय होय. वैशिष्ट्य, यामध्ये प्रामुख्याने कारखाने आणि उद्योगांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, ऊसापासून साखर बनवणे, कापसापासून कापड तयार करणे, लोखंडापासून गाड्या किंवा यंत्र बनवणे, बांधकाम क्षेत्र ही सगळी कामे दुय्यम व्यवसायात येतात. तिसरा प्रकार तृतीयक व्यवसाय. हे व्यवसाय थेट कोणत्याही वस्तूचे उत्पादन करत नाहीत, तर प्राथमिक आणि दुय्यम व्यवसायांना पूरक सेवा पुरवतात. यांना सेवा क्षेत्र असेही म्हणतात. वैशिष्ट्ये, हे समाजाला विविध प्रकारच्या सेवा देतात. उदाहरणार्थ, वाहतूक, रेल्वे, बस, विमान, व्यापार आणि दुकानदारी, बँकिंग आणि विमा सेवा, शिक्षण, शिक्षक आणि आरोग्य, डॉक्टर म्हणजेच सेवा देणारा ज्या व्यवसाय आहे त्याला आपण तृतीय व्यवसाय असे म्हणतो. चौथा प्रकार चतुर्थक व्यवसाय. संकल्पना, उच्च बौद्धिक क्षमतेवर आधारित असलेल्या विशेष सेवांचा यात समावेश होतो. वैशिष्ट्य, यात संशोधन, विकास आणि माहिती तंत्रज्ञानाचा समावेश होतो. उदाहरणार्थ, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वैज्ञानिक संशोधन, वैद्यकीय किंवा कायदेशीर सल्लागार, वित्तीय नियोजनकार या सगळ्यांचा समावेश हा चतुर्थक व्यवसायात येतो. तर यावर आपण काही उदाहरणे बघूया आणि ती वारंवार परीक्षेत विचारलेली आहे. महत्त्वपूर्ण प्रश्नाचा आपण अभ्यास करूया. प्रश्न क्रमांक 1, जे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर आधारित असतात त्यांना कोणते व्यवसाय म्हणतात? तर आपण आत्ताच माहिती बघितली की जे पूर्णपणे निसर्गावर आधारित व्यवसाय असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. प्रश्न 2, दूध, पशुपालन आणि मासेमारी हे कोणत्या व्यवसायाचे उत्तम उदाहरण आहे? तर हे प्राथमिक व्यवसायाचे उत्तम उदाहरण आहे. पर्याय क्रमांक A याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, दुधापासून श्रीखंड, लोणी आणि चीज तयार करणे हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर हा द्वितीयक व्यवसाय आहे. पर्याय क्रमांक B या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, मालाची वाहतूक करणे, चढ-उतार करणे आणि विक्री करणे या सेवा कोणत्या व्यवसायात येतात? तर या सेवा तृतीयक व्यवसायात येतात. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C. प्रश्न 5, पदार्थाची गुणवत्ता तपासणे
यासारख्या विशेष प्रावीण्य असणाऱ्या कामांचा समावेश कोणत्या व्यवसायात होतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चतुर्थक व्यवसायात होतो. प्रश्न क्रमांक 6, दुधाचे संकलन व विक्री करणे हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर हा तृतीयक व्यवसाय आहे. पर्याय क्रमांक सी याचे बरोबर उत्तर आहे. दूध काढणे हा प्राथमिक व्यवसाय आहे, पण दुधाची वाहतूक विक्री हा तृतीयक व्यवसायामध्ये याचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 7, प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना पूरक सेवा देणाऱ्या व्यवसायांना काय म्हणतात? तर या आपण बघितली मागील माहितीनुसार की या सेवा आपल्याला तृतीयक सेवा म्हणून व्यवसायात गणला जातो. तर तृतीयक व्यवसाय आणि सेवा व्यवसाय बी आणि सी हे दोन्ही उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कौशल्याची गरज असते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विशेष प्रावीण्य म्हणजे चतुर्थक व्यवसाय याची गरज असते. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता व्यवसाय चतुर्थक व्यवसाय या गटामध्ये मोडतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुग्धजन्य पदार्थाची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते उदाहरण तृतीयक व्यवसायाचे नाही? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, साखर निर्मिती करणे हा तृतीयक व्यवसाय नाही, पण मालाची चढउतार करणे, वाहतूक सेवा, व्यापारी सेवा या तिन्ही सेवा या तृतीयक व्यवसायामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या व्यवसायाचा समावेश चतुर्थक व्यवसायात केला जातो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश चतुर्थक व्यवसायात केला जातो. प्रश्न क्रमांक 12, चतुर्थक व्यवसायांना प्रामुख्याने कोणते व्यवसाय म्हटले जाते? तर या व्यवसायांना म्हटले जाते की ज्ञान आधारित व्यवसाय. कोणते? ज्ञान आधारित व्यवसाय. या व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता पर्याय चतुर्थक व्यवसायाचे अचूक उदाहरण दर्शवतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सॉफ्टवेअर डेव्हलपर हा व्यवसाय चतुर्थक व्यवसायाचे उत्तम उदाहरण दर्शवतो. प्रश्न क्रमांक 14, चतुर्थक व्यवसायाचा मुख्य उद्देश काय असतो? तर चतुर्थक व्यवसायाचा मुख्य उद्देश हा माहितीचे संकलन, प्रक्रिया आणि संशोधन करणे हा असतो. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, विकसित देशामध्ये चतुर्थक व्यवसायाचे प्रमाण विकसनशील देशाच्या तुलनेत कसे असते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जास्त असते. अशा प्रकारे आज आपण मानवी व्यवसाय म्हणजे काय, मानवी व्यवसायाचे प्रकार आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न याची माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.